नमस्कार, मी कैलास पवार आपलं सर्वांचं स्वागत करतोय। इंदापूरमध्ये एक विषय आता मी घेऊन येतोय आणि इंदापूर तालुक्यात नेमकं आता सध्या अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये असे प्रकार चालू होतात। जुन्या प्रॉपर्टी असतात, खरेदी केलेल्या असतात, जमिनी असतात, पण विनाकारण कुणीतरी यायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, खोटे दावे दाखल करायचे आणि आमचीच प्रॉपर्टी आहे म्हणायचं, त्यांना ब्लॅकमेल करायचे, पैसे मागायचे, असे सध्या सर्रास इंदापूर तालुक्यात घटना घडतात। असंच एक आपण बिजवडे गावामध्ये राजवडे गावामध्ये बिजवडे जवळच आलेलो आहे आणि तिथील एका शेतकऱ्याची नेमकं किती नुकसान केलंय, काय घटना घडली ते आपण जाणून घेणार आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहे। नेमकं काय घडलं याच्यामध्ये तर आपल्यासोबत आहेत ते ज्यांच्या अन्याय घडला आहे ते शेतकरी आहेत। आपलं संपूर्ण नाव सांगा। मी अंकुश अर्जुन पाडुळे, मी कालठणचा मूळ शेतकरी। मी 25 वर्षापूर्वी 2000 साली या राजवडी गावामध्ये 1 हेक्टर 82 आर क्षेत्र मी खरेदी खताने घेतलं आणि गेली 25 वर्ष जवळ आता 26वे वर्ष चालू आहे। आज तागायत मी ती जमीन डेव्हलप केली, माळरान होतं, डेव्हलप केली, विहीर पाडली, बागायत केली, डेव्हलप करून नव्याने रस्ता या माझ्या शेताच्या मध्यम भागातून जात असल्यामुळं या जागेला थोडं महत्त्व आल्यामुळं मी आता नव्यानं मार्केटमध्ये या ठिकाणी उतरावं, आपणही काही व्यवसाय करावा आणि इतरांनाही काही मदत होईल या हेतूने मी यात शॉपिंग सेंटर काढण्याचा मनामध्ये मनोदय केला आणि त्याप्रमाणे मी गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी कामास सुरुवात केली। गेल्या 10-12 दिवसापूर्वी मेंगडे नावाची एक व्यक्ती या ठिकाणी आली। मी या ठिकाणी नव्हतो आणि त्यांनी माझ्या कामगाराला दम दिला की तुम्ही काम थांबवा। त्याचं नाव विशाल मेंगडे या व्यक्तीनं माझ्या कामगाराला धमकी दिली की तुम्ही काम थांबवा, आमचा या जमिनीशी वाद आहे आणि तुम्ही काम करू नका। त्यावेळेस माझ्या कामगाराने मला फोन केला की इथं एक व्यक्ती आली आहे आणि ती म्हणते की काम थांबवा। मी म्हणलं त्याच्याकडे दे, त्याने त्याला त्याच्याकडे दिला। मी म्हणलं काय म्हणणं तुझं? माझ्या त्या कामगाराला ही व्यक्ती कोण आहे माहीत नव्हती। त्याला मी म्हणलं तू कोण? तर मला म्हणला मी विशाल। आधी मला नुसता विशाल बोलतोय, आता तो गावचाच माझ्या निघाला, त्यामुळे त्यांनी नुसतं विशाल सांगितलं। अरे म्हणलं विशाल कोण? मला विशाल मेंगडे बोलतोय। मी म्हणलं काय म्हणणं आहे तुझं? मला काम थांबवा। मी म्हणलं तू कोण? तुझा काय संबंध आला? मी 25 वर्षापूर्वी जमीन विकत घेतली, वहिवाटली, डेव्हलप केली आणि आज मी माझ्या ह्याने त्या बँकेचं कर्ज घेऊन शिनी त्या ठिकाणी गाळे आणि इतरांनाही मदत व्हावी या उद्देशाने गाळे बांधतोय। तुझा काय संबंध आला या जमिनीशी? तुझ्याकडनं मी जमीन घेतली नाही, तू माझा बांधकरी नाही, तुझा का कुठल्याही प्रकारे या जमिनीशी काही हितसंबंध नाहीत। प्रॉपर्टी माझी आहे, 7/12 माझा आहे, वहिवाट माझी आहे आणि तू कशाच्या आधारावर बोलतो? नाही मला आमचा दावा आहे। अरे दावा काय असेल ते कोर्टात बघ तुझा। जर कोर्टाने मला स्टे दिला, जर स्थगिती दिली तर मी माझं काम थांबवेन असं मी त्याला सांगितलं आणि मी माझा फोन कट केला। मी परत त्याला काही बोललो नाही। फास्ट गतीने केलं आणि जवळजवळ 10-15 लाख रुपये गुंतवणुकीने या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून मी 10 गाळ्याचं प्रपोजल होतं माझं, 10ची 10 गाळे बांधून पूर्ण केली आणि 10 गाळे बांधले केल्यानंतर 18 तारखेला पहाटे रात्री 1:30 वाजता या व्यक्तीने 10-15 लोक घेऊन आणून एक JCP आणून शिनी या माझ्या 10-12 लाख रुपयाचं नुकसान केलं, उद्ध्वस्त केलं। याचं चित्रीकरण आता या ठिकाणी मी तो आपल्याला दाखवत आहे। आणि हा हेतू काय? प्रॉपर्टी माझी, मी घेतलेली इस्टेट, माझे गुंतवलेले पैसे, मी कष्ट करून मिळवलेले पैसे फोकापासरी कोणीतरी असं यायचं आणि आम्हाला त्रास द्यायचं, ही वास्तविक पाहता कायद्याच्या दृष्टीनं फार गंभीर बाब आहे। आणि भविष्यामध्ये जर असं काही झालं तर आमच्याकडनं सुद्धा असं काहीतरी पाऊल उचललं जाईल आणि त्यावेळेस मात्र आम्हाला कोणी जबाबदार धरू नये, शासनाने जबाबदार नाही किंवा पोलिसांनी जबाबदार धरू नये। आज जे कृत्य केलं आहे मी याच्याबद्दल पोलीसमध्ये FIR नोंदलेली आहे, केस दर्ज केलेली आहे आणि त्याचा पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि संबंधित गुन्हेगाराला धडा शिकवावा। पुन्हा असं त्यांनी प्रकार करू नये। माझ्याच एका बांधवाला त्यांनी तिथं त्रास दिला, असाच बांधकाम करताना त्रास दिला, त्याच्याकडनं अनेक वेळा पैसे उपटले, अनेक वेळा त्याला कोर्टात कचेरी पोलीस या पद्धतीचा त्रास दिला गेला। आज ती व्यक्ती इथं समक्ष हजर आहे, त्याला पण आपण त्याची किंमत देणारच आहे। परंतु असा नाहक कशासाठी? कष्टाने आम्ही स्वतःच्या कष्ट आम्ही काही फुकट कोणाला मागत नाही, शासनाला दान मागत नाही किंवा शासनाकडे भीक मागत नाही। कष्टावर जगतोय आणि त्याला त्रास देता आणि ते जर आम्हाला आमच्या त्रास देणार असतील
तर आम्हाला हे सहन होणार नाही आणि भविष्यामध्ये आमच्याकडनं जर काही झालं तर याला सर्वस्वी पोलीस खातं आणि शासन जबाबदार राहील असं माझं मत आहे. आणि या निमित्तानं मला न्याय मिळावा अशीच मी आपल्या शासनाकडे आणि पोलीस खात्याकडे अपेक्षा करतो आणि संबंधितावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. आताची जे आपल्याला प्रतिक्रिया दिली शेतकऱ्यांनी, त्यांच्याकडे हे खरेदी खत आहे, ही माझ्याकडे खरेदी खत त्यांनी आहे, 7/12 आहे. 2002 साली खरेदी केलेले आहे, 7/12 आहे, त्यांच्या नावावर आहे. शेतीचं काय संबंध नाही. 80-90 वर्षाच्या ह्या जुन्या प्रॉपर्टी विकल्यात आणि आता कोणीतरी वारसाने खपर पंजोबानं अमुक नाते जोडून हा प्रकार करत असं ह्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालेलं आहे. आता बोलताना त्यांनी सांगितलं की असंच शेजारी सुद्धा त्रास देऊन पैसे उकळण्याचा धंदा आहे, पैसे काढण्याचा धंदा आहे. काही जणांचा हा उद्योग आहे. संबंधित इस्मा विरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला, त्याची FIR कॉपी आहे आणि त्यामध्ये बऱ्याच घटना आहेत. आता ते JCB कोणाचा आहे काय आहे ते सगळं बाहेर येणार आहे. पोलीस यंत्रणा नेमकी ह्यांना कसा न्याय देते, कशी कारवाई करते ह्याच्याकडे बघणार आहे. त्यांनी बोलताना आमच्याशी खाजगीत सांगितलं, जर मला न्याय नाही दिला तर मी पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसेल, आंदोलन करेल असे ते म्हणाले. आपल्यासोबत दुसरी व्यक्ती आहे पाटील नावाची. तर पाटील नावाचे आपली व्यक्ती कोण आहेत? पाटील नावाची एक व्यक्ती आहे. ह्यांना बी असाच त्रास ह्या लोकांनी दिला. नेमकं काय घडलं होतं तुमच्या वेळेस? आमच्याकडलं लई घडलं होतं. ते नांगरून देत नव्हते, मोजून देत नव्हते, काय करत नाही, जोरात म्हणजे बोला. रानात येऊन देत नव्हते. जमीन तुमची, सगळं सगळं तुमचं, तुमचं. 7/12. मग काय येऊन देत ना असे काय दहशत? दहशतच करत होते. बरं काय केलं मग? किती पैसे मागितले? किती घेतले तुमच्याकडून पैसे? 11 लाख मागितले होते आम्हाला. हा, तुम्ही किती दिले? 7 लाख रुपये दिलेत त्यांना. काय कारण काही नसतं, कारण नसतं. विनाकारण त्रास द्यायचा. जमीन 7/12 सगळं असताना काय नाव त्यांचं, ज्यांनी 7 लाख रुपये घेतले? मेंगडे ऐकतो आहे मी, दुसरं कोण नाही. नाव माहित आहे का ते? नाव माहित नाही. मेघडे नाव फक्त मेघडे नावाच्या विषयी 7 लाख रुपये घेतले. ना मालक ना कोण वारसदार, काहीच संबंध नाही, तरी ह्या व्यक्तीकडून 7 लाख रुपये घेतले. म्हणजे नेमका हा कसला उद्योग चालला? दुसरे व्यक्ती, तुमचं नाव सांगा. कार्यक्रमात आहे मी. संतोष फुरंगे. जोरात बोला. मी शेजारी तिथं गाड्या विकत घेतलेले, खरेदी केलेली आणि खरेदी केलेली 17-18ला दोन्ही माझ्या खरेदी झालेल्या. एक वेळेस 2 गुंठ्याची झालेली, एक वेळेस 3 गुंठ्याची खरेदी झालेली. की नाहक येऊन त्रास द्यायचा, पैशाची मागणी करायची दुसऱ्यापाशी. आणि तो दावा 1934-46ला त्यांच्या आजींनी खरेदी दिली, त्यांची बी प्रॉपर्टी नाही, खपरपंजी. हा, आणि त्यांनी ही केली आणि परत ती कोर्टात 2007ला दावा दाखल केलाय. दावा बी 17-18 वर्ष चालतोय आणि दावा त्यांना संपवायचा बी नाही. आणि ही सगळं खोटंच आहे, फक्त पैसे वसूल करायचं खोट्या पद्धतीने, एवढाच हेतू आहे ह्यांचा. आणि मानसिक त्रास, शारीरिक त्रास म्हणजे पैन असं फक्त त्यांनी वागणूक ठेवायची. तुमच्याकडे काय पैसे आणि 5 लाख रुपयाची आमच्याकडे बी मागणी केलेलीच आहे त्यांनी. 5 लाख रुपयाकडे तुमच्याकडे मागणी केली. मागणी करून घेतलेले आहेत पैसे. पैसे दिलेत का तुम्ही? हा, घेतलेले कोणाला दिले? पैसे. मेंगडेला. नाव काय त्याचं? नाव विशाल मेंगडे. विशाल ह्या मेंगडे व्यक्तीला 5 लाख रुपये दिल्यात. काय संबंध नाही, पण सर्वसामान्य शेतकरी नागरिक हे पोलीस केसेस, कोर्ट कचेऱ्या, हेलपाटे झंझट नको किंवा त्याचा वैताग नको. माणूस शाण्याने कोर्टाची पायरी सोडून मन आहे म्हणून लोक अशी पैसे देऊन रिकामा देतात. पण म्हातारी मेल्याचं दुकान आहे पण काळ सोकावतो असा प्रकार आहे सध्या चालू आहे. नेमकं आता काय नुकसान झालं ते पाहूया आपण. बरं, दुसरी एक व्यक्ती आहे इथं आलेलं, तुमचं संपूर्ण नाव सांगा, नेमकं काय घडलं आणि काय प्रकार आहे? माझं नाव हनुमंत माधव विषे. माझं क्षेत्र 18/1 मध्ये 1.25 एकर क्षेत्र मी घेतलेलं आहे नलवडेकडून. म्हणजे मोल्याचीच जमीन होते पण मी नलवडेकडून घेतल्यानंतर तर मी आता स्वतः वहिवट करतो. स्वतः वहिवट माहीत चालू आहे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये 2021 घेतले. काय त्रास आहे? खोटा दावा दाखल केला त्यांनी. हां, पैसे वगैरे मागितले का तुम्हाला? पैसे मागणी करतो. आता तेच कोर्टात दावा असल्यामुळे आपण काय म्हणजे एवढे हे करत नाही. तुम्हाला मागितलं नाही पैसे? नाही. म्हणजे असा प्रकार आहे, खरेदी रितसर खरेदी घेतल्यात, शासनाच्या नियमाप्रमाणे खरेदी केलंय, रितसर मोबदला दिलाय त्या जमिनीचा त्या व्यक्तीला, खरेदी दुसऱ्याची, जमीन दुसऱ्याची, घेणारे तिसरे, पण चौथाच माणूस येऊन माझा आहे म्हणून हा दहशतीचा प्रकार आणि गुंडगिरी चालू आहे.
किती नुकसान केलंय बघूया आपण आता. आपा दाखवा नुकसान नेमकं काय काय केलंय. हे बघा, हे 10 ते 15 लाख रुपयाचं 10 ते 12 ते 15 इन्व्हेस्टमेंट लाख चालू आहे. आणि कसं हे नुकसान केलंय, गाळे तयार होते, गाळे तयार असताना ते सर्व जमीन दोस्त बसवलेली केली. होती पूर्ण हा, हे दाखवा. पूर्ण शकल बसवलेली होती. आणि त्याला काय बनायचं असेल तेव्हा मला त्याने माझ्याकडे डिमांड केली नाही, कारण माझा भाऊ DYSP आहे, त्यामुळे हे धाडच त्याला झालं नाही. परंतु रात्रीच्या येऊन असा उद्योग केला त्याने. वास्तविक पाहता हे कायद्यामध्ये बसत नाही. कायदा आणि प्रशासन जिवंत आहे का नाही हाचा प्रश्न निर्माण होतो. आणि जर असेल तर लोकांच्या मध्ये भीती निर्माण केली. आता आपण पाहिलं की अनेक लोकांकडून त्यांनी पैसे उकळलेले, आणि मग हीच प्रवृत्ती या माणसाची जर ह्याला दहशत नाही काही थांबवलं तर हे गुंड लोक निर्माण होतील आणि या समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, ही माझी भावना आहे. आणि असं जर होणार असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरूच शकतो, आम्ही सुद्धा 2 हात करू शकतो. आम्ही कायद्याने आमच्याकडे सगळं पुरावा आहे, खरेदी खत आहे, जमिनीची इस्टेट कधी घेतलेली आहे, सगळं आहे. आम्ही या कुठलाही त्याचा कुठं नामोल्लेख नाही. 80 वर्षापासून या जमिनीशी आणि त्या ज्यांची तिथं आमची इस्टेटशी संबंध आहे ते म्हणतात 80 वर्षापासून कुठं रेकॉर्ड नाही त्यांचं एक कुठं. आणि ते खापरपंजी, आणि इतक्या दिवस 10 पिढ्या झाल्या, तुझी काय मेली होती काय ते माणसं दावा करायला? त्यांना जाग आले नाही का? त्यांना कळालं नाही का आपण हे आपली इस्टेट आहे म्हणून? तुम्ही आज तर त्या इस्टेटीशी आमचा हितसंबंध सांगता, आणि सर्वसामान्य आडग्या माणसाला यांनी कोणी 2 गुंठ कोणी 10 गुंठ घेतलेली जमीन आहे, त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे, काही भूमी नाहीत, याच्यातले काही खरेदीदार हे भूमी नाहीत, त्यांनी राहण्यासाठी जागा घेतली आणि त्याच लोकांना ही उद्ध्वस्त करायला निघालेली आहे. ही असली प्रवृत्ती अजिबात सहन होणार नाही आम्हाला. हे तरी नेमकं हे राजवडीतलं शेतकऱ्यांचं प्रकरण आता इंदापुरात नेमकं काय ह्याच्यावर प्रशासन निर्णय घेत आहे. खरेदी खत माझ्या हातामध्ये आहेत, सर्व डॉक्युमेंट आहेत, रितसर शेतकऱ्यांच्या नावे जमीन आहेत, मूळ मालक आहेत, वहिवाटदार आहेत. ह्या संबंधित व्यक्तीचा काय संबंध नाही. रातचं येऊन GCP साह्याने 10 ते 15 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे. कायदेशीर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल आहे. नेमकं आता इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी विलासराव, पोलीस निरीक्षक विलासराव नाळे साहेब काय ह्याच्यावर निर्णय घेणार आणि ह्या आरोपींना कठोर कारवाई होणार का? कायदेशीर न्यायालयीन बाब असताना ह्यांचं म्हणणं आहे की न्यायालयात जर दावा असला तर आम्ही न्यायालयीनपद्धती दावा लढू, पण आमच्या प्रॉपर्टीचं वैयक्तिक नुकसान का करायचं? नेमकं आता प्रशासन काय बघतंय? इंदापूर तालुक्यातले लोकप्रतिनिधी ह्याच्याकडे कसं पाहतात आणि आरोपीला नेमकं कारवाई काय होती ह्याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय. कैलास पवार, इंदापूर.